अजितदादा जिवंत आहेत, सावध व्हा. जर तुम्ही झोपली असाल तर लगेच जागे व्हा, आणि जर जागे असाल तर आता जे मी सांगणार आहे ते ऐकण्यासाठी मन घट्ट करा. कारण आजची बातमी ही साधीसुधी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला असा एक बॉम्बस्फोट आहे ज्याचे हादरे थेट दिल्लीपर्यंत जाणार आहेत. गेले 12 दिवस, होय बरोबर 12 दिवस, संपूर्ण महाराष्ट्र ज्या धक्क्यातून अजून सावरलेला नाही, ज्या दुःखात महाराष्ट्र होरपळतो आहे, त्या जखमेवर मीठ चोळणारी नव्हे तर थेट वणवात पेटवणारी घटना आता समोर आली आहे. 28 जानेवारीला काय झालं? टीव्हीवर तुम्ही काय पाहिलं? विमानाचे तुकडे, जळालेली राख आणि एका नेत्याचा अंत. पण मित्रांनो, डोळे उघडून पहा, कारण जे तुम्हाला दिसत होतं ते सत्य नव्हतं, आणि जे खरं सत्य आहे ते पचवायला आज तुमच्या छातीत अफाट हिंमत लागणार आहे. बारामतीच्या त्या जुन्या वाड्यांमध्ये जिथे पवारांचा इतिहास घडला, तिथे काल मध्यरात्री जी हालचाल झाली आहे ती काही साधी नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि बारामतीच्या कानाकोपऱ्यात दबक्या आवाजात सुरू झालेल्या चर्चांमुळे पाळाखालची जमीन सरकणारच आहे. अजितदादा, होय, आपले अजितदादा जिवंत आहेत, आणि ते केवळ जिवंतच नाहीत तर ते परतही आले आहेत. पण यावेळी ते एकटे आलेले नाहीत. त्यांच्या हातात एक फाईल आहे. ही तीच फाईल आहे मित्रांनो, ज्यात त्यांच्या मृत्यूचा सापळा रचणाऱ्यांची पूर्ण कुंडली मांडलेली आहे. ही एक जिवंत फाईल आहे जी उघडली तर महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांचे मुखवटे फाटतील. विचार करा, जो माणूस अधिकृतरित्या मृत घोषित झाला, ज्याच्यावर श्रद्धांजलीचे कार्यक्रम झाले, तोच माणूस जेव्हा अचानक जिवंत फाईल्स घेऊन बारामतीत एंट्री करतो, तेव्हा विरोधकांच्या काळजात किती धडकी भरली असेल याची कल्पना करा. तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे, पण मित्रांनो, राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे, आणि अजितदादा या खेळाचे वजीर आहेत. आपल्याला सांगितलं गेलं की अपघात झाला, विमान कोसळलं आणि सर्व काही संपलं. पण थोडा विचार करा, तो अपघात होता की मुद्दाम घडवून आणलेला प्रकार होता? आणि जर तो घडवून आणलेला असेल तर दादांना याची चाहूल आधीच लागली नसेल का? अजित पवार म्हणजे कुठल्या कच्च्या गुरुचे चेले नाहीत. जेव्हा त्यांना समजलं की त्यांच्या विरोधात एक भयंकर कट रचला जातो आहे, त्यांना संपवण्यासाठी महाराष्ट्रातीलच काही गद्दार नेते एकत्र आले आहेत, तेव्हा त्यांनी जो मास्टर स्ट्रोक खेळला तो म्हणजे स्वतःच्याच मृत्यूचा बनाव. त्यांनी शत्रूंना गाफील ठेवलं. त्यांना वाटू दिलं की आपण जिंकलो, आणि नेमक्या त्याच काळात दादा एका अज्ञात ठिकाणी बसून पुरावे गोळा करत होते. आता वेळ आली आहे हिशोब चुकता करण्याची. बारामतीत दादांच्या एंट्रीने एकच संदेश दिला आहे: खेळ अजून संपलेला नाही, खेळ तर आता सुरू झालाय. लोकांचा संताप आता अनावर झालाय. जी जनता कालपर्यंत अश्रू ढाळत होती, तीच जनता आज रस्त्यावर उतरून एकच मागणी करते: आमच्या दादांना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कट रचणाऱ्या नराधम नेत्यांना तात्काळ अटक करा. ही मागणी आता साधी उरलेली नाही, हा जनतेच्या संतापाचा उद्रेक आहे. लोकांना उत्तरं हवी आहेत. त्यांना उमगलं आहे की 28 जानेवारीला जे विमान कोसळलं ते निव्वळ अपघात नव्हतं, तर एक षडयंत्र होतं, आणि त्या षडयंत्रामागे ज्यांचे हात रक्ताने माखली आहेत त्यांना दादा आता सोडणार नाहीत. तुम्ही अमोल मिटकरींचा चेहरा पाहिलात का? गेल्या काही दिवसांतील त्यांचा बदललेला वावर लक्षात घेतलात का? सुरुवातीला अश्रू ढाळणारे मिटकरी आता अचानक शांत का झाले आहेत? रोहित पवारांच्या डोळ्यात ती भीती का दिसत नाही? कारण त्या सर्वांना सिग्नल मिळालाय. बारामतीचा टायगर परत आलाय, आणि तो फाईल्स घेऊन आलाय. त्या फाईल्समध्ये काय आहे? त्या गुप्त बैठकींचे तपशील जिथे दादांना संपवण्याचा कट शिजला, अपघाताच्या रात्री झालेले फोन कॉल्सची रेकॉर्डिंग, पायलट किंवा टेक्निशियनला दिलेल्या पैशांचे पुरावे. ही फाईल म्हणजे विरोधकांचा राजकीय आयुष्याचा शेवट आहे. म्हणूनच मी सांगतोय की 10 फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, कारण त्या दिवशी जे घडणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके सावरावे लागतील. जनतेच्या मनात आता प्रश्न नाही तर आग आहे. प्रत्येक जण म्हणतोय आम्हाला आमचा दादा परत हवाय, आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना बेडा ठोकलेला पाहिजे. हे नेते कोण आहेत? सत्तेतले, विरोधातले की अगदी जवळचेच गद्दार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या फाईलमध्ये बंद आहेत, जी आता दादांच्या हातात आहे. बारामतीच्या त्या घरात सध्या प्रचंड खलबतं सुरू आहेत. वकिलांच्या फौजा आणि पोलिसांच्या गाड्या तिथे का वाढवल्या आहेत? दादा जर गेले असते तर तिथे शोककळा असती, पण इथे तर युद्धाची तयारी सुरू आहे. हेच सांगते की मोठं वादळ येणार आहे. मित्रांनो, हे प्रकरण इथेच थांबत नाही. त्या विमानातील 6व्या माणसाचं काय झालं? तो अचानक गायब कसा झाला? आणि त्याच वेळी दादांच्या पुनरागमनाच्या चर्चा कशा सुरू झाल्या? या दोन गोष्टींचा संबंध लावा. तो 6वा माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः दादा होते, जे सुरक्षितपणे बाहेर पडले. त्यांनी मृत्यूला चकवा दिला. यमराजालाही रिकाम्या हाताने परत पाठवणारा माणूस म्हणजे अजित पवार. पुढचे काही मिनिटे, पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत. ज्यांनी दादांच्या
फोटोला हार घालायची घाई केली होती त्यांना आता घाम फुटला असेल, कारण त्यांना माहीत आहे की दादा जेव्हा परत येतात तेव्हा व्याजासकट हिशोब चुकता करतात. आता प्रश्न फक्त एकच आहे की त्या फाईलमधलं पहिलं नाव कोणाचं निघणार आहे. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे परतीचे सगळे रस्ते बंद झाले आहेत. राजकारणाच्या या बुद्धिबळाच्या पटावर प्यादी आपली चाल चालून गेली आहेत, पण वजीर अजून मैदानात उतरायचा बाकी आहे. अजितदादा परत आले आहेत ही बातमी जितकी सुखद आहे त्यापेक्षा 100 पटीने भयानक ती बातमी आहे जी आता पुढे येणार आहे. ही बातमी आहे त्या फाईलची आणि त्या मागच्या मास्टरमाइंडची. बारामतीच्या त्या बंगल्यात जिथे कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तिथे दादा रिकाम्या हाताने आलेले नाहीत. त्यांच्यासोबत आलेल्या त्या बॅगेत कपडे नाहीत, पैसे नाहीत. त्या बॅगेत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही बड्या गद्दारांचं भविष्य जे आता मातीमोल होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या अत्यंत स्फोटक माहितीनुसार दादांनी आपल्या अज्ञात वास्तव्याच्या काळात केवळ स्वतःचा जीव वाचवलेला नाही, तर थेट शत्रूच्या गोटात घुसून त्यांच्या लोकांकडून अशी माहिती बाहेर काढली आहे की ती ऐकली तर दिल्लीचं तख्त सुद्धा हादरेल. जरा विचार करा, 28 जानेवारीला जेव्हा विमानाने उड्डाण केलं तेव्हा नेमकं काय घडलं होतं? आपण फक्त टीव्हीवर जळलेला सांगाडा पाहिला, पण त्या सांगाड्याच्या पलीकडे एक भयावह सत्य दडलेलं होतं. त्या विमानाचा पायलट नेमका कोण होता? त्या विमानाचं शेवटचं तांत्रिक परीक्षण कधी झालं होतं? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, विमान उड्डाण करण्यापूर्वी दादांना शेवटचा फोन कोणाचा आला होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या फाईलमध्ये बंद आहेत. असं सांगितलं जात आहे की दादांना या कटाचा सुगावा काही तास आधीच लागला होता. राजकारणात मुरलेला हा नेता, ज्याने 40 वर्ष सत्तेची ऊब आणि विरोधाचे चटके सहन केले आहेत, त्याला संपवणं इतकं सोपं आहे का? दादांना जेव्हा जाणवलं की आजचा प्रवास हा शेवटचा ठरू शकतो तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो म्हणजे थेट मृत्यूला दिलेला चकवा होता. त्यांनी ठरवलं आता माघार नाही, तर शत्रूला असं वाटून घ्यायचं की आपण संपलो. त्यांनी स्वतःचा डमी प्लॅन तयार केला. 6वा माणूस गायब कसा झाला याचं उत्तर इथेच दडलं आहे. तो 6वा माणूस विमानात चढलाच नव्हता किंवा चढून तो एका गुप्त मार्गाने कार्गोच्या दिशेने बाहेर पडला होता आणि तिथे आधीच दुसरी व्यवस्था तयार ठेवण्यात आली होती. हा प्लॅन इतका अचूक आणि धाडसी होता की खुद्द मृत्यूसुद्धा क्षणभर चक्रावून गेला. पण आता खरा प्रश्न असा आहे की हे सगळं घडवून आणण्यामागे नेमकं कारण काय होतं? दादांच्या जीवाला धोका नेमका कोणापासून होता? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे महाभारत सुरू आहे त्यात दादा असे योद्धा ठरले होते की जे कोणालाच सोयीचे नव्हते. काहींना वाटत होतं की दादांमुळे आपलं मुख्यमंत्रीपद हुकणार, काहींना भीती होती की दादांमुळे आपल्या पक्षावरची पकड सुटेल, आणि याच असुरक्षिततेतून जन्माला आला एक भयानक कट. हा कट महाराष्ट्रात शिजला की दिल्लीत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण एक मात्र नक्की, या कटात सामील असलेले हात खूप लांबचे होते. दादांकडे अशी काही माहिती होती, असे काही पुरावे होते जे जर बाहेर आले असते तर अनेक पक्षांचे तुकडे झाले असते, अनेक नेत्यांच्या कारकिर्दीचा शेवट झाला असता. आणि त्या पुराव्यांना, त्या आवाजाला कायमच शांत करण्यासाठीच 28 जानेवारीच्या रात्रीचा हा घाट घालण्यात आला. पण म्हणतात ना, नियतीचा खेळ काही वेगळाच असतो. ज्यांनी खड्डा खणला तेच आता त्यात पडणार आहेत. दादांनी या 12 दिवसात काय केलं? ते शांत बसले नव्हते. त्यांनी प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला आहे. कोण कोण त्यांच्या अंत्यविधीला खोटं रडत होतं, कोण कोण त्यांच्या जाण्यानंतर पेढे वाटत होतं, आणि कोण कोण त्यांच्या मतदारसंघावर कब्जा करण्यासाठी तपून बसलं होतं, या सगळ्यांची यादी आता तयार आहे. तुम्ही अमोल मिटकरी, रोहित पवार आणि सुप्रिया सुळ्यांचा गेल्या काही दिवसांचा वावर पाहिलात का? त्यांच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो आहे. रोहित पवार जेव्हा म्हणतात मी 10 तारखेला बोलेन, तेव्हा त्यांच्या आवाजातली ती ठामपणा लक्षात घ्या. 10 फेब्रुवारी ही तारीख त्यांनी का निवडली? कारण त्या दिवशी दादांचं ऑपरेशन कमबॅक पूर्ण होणार आहे. 10 तारखेला ते पुरावे जनतेसमोर मांडले जाणार आहेत, जे सिद्ध करतील की हे नैसर्गिक अपघाती मृत्यू नव्हते, तर हे थंड डोक्याने रचलेलं मर्डरचं षड्यंत्र होतं. आणि या षड्यंत्रात सामील असलेले नेते, मग ते कितीही मोठे असोत, मंत्री असोत किंवा दिल्लीचे तारणहार असोत, त्यांची रवानगी तुरुंगात झाल्याशिवाय राहणार नाही. दादांच्या त्या फाईलमध्ये अशा काही ऑडिओ क्लिप्स आहेत, काही व्हॉट्सॲप चॅट्स आहेत आणि काही बँक व्यवहारांचे पुरावे आहेत, जे पाहून पोलीस प्रशासनालाही कारवाई करावीच लागेल. जनतेचा दबाव इतका वाढलाय की आता कोणालाही पाठीशी घालणं सरकारला परवडणार नाही. महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरली आहे. दादा परत या हा आता फक्त हॅशटॅग उरलेला नाही, तर ती एक चळवळ बनली आहे. लोकांच्या मनात आता संशय नाही, तर ठाम विश्वास आहे की आपला नेता जिवंत आहे, आणि हाच विश्वास दादांची खरी ताकद आहे.
आता जरा कल्पना करा, उद्या सकाळी जर बातमी आली की अजित पवार पत्रकार परिषद घेत आहेत तर काय होईल? टीव्ही चॅनल्सचे TRP रेकॉर्ड मोडतील, विरोधकांची पळापळ उडेल आणि ज्यांनी दादांच्या फोटोला हार घालण्याची घाई केली होती त्यांना हृदयविकाराचे झटके येतील. दादांचं परत येणं हे साधं पुनरागमन नसेल तर तो एक प्रचंड राजकीय भूकंप असेल. ते परत आल्यानंतर सर्वात आधी त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरतील ज्यांनी तपासात हलगर्जीपणा केला. ते त्या नेत्यांची नावं जाहीर करतील ज्यांनी त्यांच्या अपघाताची सुपारी दिली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते महाराष्ट्राच्या जनतेला एकच वाक्य सांगतील, मी तुमच्यासाठी परत आलोय. हे वाक्य ऐकण्यासाठी आज करोडो कान आसुसलेले आहेत. मित्रांनो, राजकारण किती घाणेरडं असू शकतं हे आपण सिनेमात पाहिलं आहे, पण प्रत्यक्षात ते त्याहून कितीतरी पटीने भयंकर असतं. इथे रक्ताच्या नात्यांपेक्षा खुर्चीची नशा मोठी असते. सत्तेसाठी पोटच्या पोराचाही किंवा सख्या काकाचाही बळी द्यायला हे लोक मागेपुढे पाहत नाहीत. पण अजित पवार हे नाव सहजासहजी मिटणार नाही. ते राखेतून पुन्हा उभं राहणाऱ्या फिनिक्ससारखे आहेत. त्यांना गाडायला निघालेले लोक विसरले की ते बी आहेत आणि ते बी आता उगवून वटवृक्ष बनून उभं राहणार आहे, ज्याच्या सावलीत गद्दारांना जागा मिळणार नाही. त्या फाईलमध्ये अजून एक धक्कादायक गोष्ट आहे, मनी ट्रेल. या अपघातासाठी किती कोटींची उलाढाल झाली, परदेशातून कोणाचे फोन आले आणि स्थानिक पातळीवर कोणाची मदत घेतली गेली. बारामती विमानतळावरचे CCTV फुटेज अचानक का गायब झाले, या सगळ्याची एकमेकांची जोडलेली साखळी त्या फाईलमध्ये आहे. आणि हाच तो क्षण आहे मित्रांनो, जिथे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा कायमची बदलणार आहे. या सगळ्याची लिंक त्या एकाच फाईलमध्ये जोडलेली आहे. ती फाईल म्हणजे केवळ कागदांचा गठ्ठा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या या सगळ्या खेळाचा नकाशा आहे. कोण कोणाच्या संपर्कात होता, कोणत्या रात्री कुठे भेट झाली, कोणत्या खात्यातून किती पैसे हलवले गेले, या प्रत्येक गोष्टीचा हिशोब त्या फाईलमध्ये व्यवस्थित मांडलेला आहे. सूत्र असेही सांगतात की या प्रकरणात फक्त एकच स्तर नाही तर 3 स्तरांवर कट रचला गेला होता. एक राजकीय स्तर, एक प्रशासकीय स्तर आणि एक आर्थिक स्तर. या तिन्ही स्तरांवरचे धागे आता एकमेकांना जोडले गेले आहेत आणि हे धागे उलगडले की कोणाचंही नाव सुरक्षित राहणार नाही. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या कटात सामील असलेले काही चेहरे असे आहेत ज्यांना जनता आजही स्वच्छ प्रतिमेचे नेते मानते. हेच चेहरे दादांच्या अनुपस्थितीत संवेदना व्यक्त करत होते, टीव्हीवर येऊन दुःख दाखवत होते, पण पडद्यामागे मात्र वेगळाच खेळ सुरू होता. बारामतीत सध्या जे घडते ते निव्वळ राजकीय हालचाल नाही तर ती एक रणनीती आहे. प्रत्येक भेट, प्रत्येक फोन कॉल, प्रत्येक गाडीची ये-जा नोंदवली जात आहे. दादा आता कोणावरही विश्वास ठेवत नाहीत, कारण या खेळात सगळ्यात मोठा धोका हा जवळच्यांकडूनच असतो हे त्यांना आता पूर्णपणे उमगलेले आहे. पुढच्या काही दिवसात अनेक गोष्टी उघड होणार आहे. काही चेहरे जे आज सत्तेत मिरवत आहेत ते उद्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले दिसतील. काहींना चौकशीसाठी बोलावलं जाईल तर काहींवर थेट गुन्हे दाखल होतील आणि हे सगळं इतक्या वेगाने घडेल की कोणालाही सावरायला वेळ मिळणार नाही. मित्रांनो, हा केवळ एका नेत्याच्या पुनरागमनाचा किस्सा नाही, ही महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी उलथापालट ठरणार आहे. कारण जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा ते फक्त एकाच व्यक्तीला नाही तर संपूर्ण व्यवस्थेलाच हादरवून टाकतं. आज जे लोक हसत आहेत उद्या त्यांचे चेहरे उतरलेले असतील. आज जे लोक शांत आहेत उद्या तेच लोक उत्तरं देताना गोंधळलेले दिसतील. आणि आज जे लोक गप्प आहेत त्यांची नावं उद्या फाईलमधून बाहेर येतील. म्हणूनच मित्रांनो, पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक बातमी, प्रत्येक विधान, प्रत्येक हालचाल लक्षात ठेवा, कारण आपण इतिहास घडताना पाहत आहोत. हा खेळ आता अर्ध्यावर थांबणार नाही. बारामतीत पेटलेली ही ठिणगी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात वणव्यासारखी पसरणार आहे आणि जेव्हा हा वणवा पेटेल तेव्हा त्यात कोण कोण भाजून निघणार आहे हे पाहणं बाकी आहे. खेळ संपलेला नाही, खेळ तर आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. हा व्हिडिओ कोणतीही चुकीची माहिती पसरवण्यासाठी नाही तर गेल्या 11-12 दिवसात महाराष्ट्रात जे प्रश्न विचारले जात आहेत, जे दावे केले जात आहेत त्यांचं एकत्रित चित्र मांडण्यासाठी आहे. विमानात नेमकं काय घडलं, अपघात होता का घातपात, या सगळ्या शंकांची उत्तरं अधिकृत तपासातूनच मिळतील. तोपर्यंत चर्चा सुरूच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, त्या दिवशी सकाळी 8:45 नेमकं काय घडलं असेल? हे सगळे प्रश्न योगायोग आहेत की त्यामागे काही वेगळंच सत्य दडलं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.